रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इंदिरानगर परिसरातील एका लॉजच्या खोलीत एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता। या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसाठी एक आव्हानच होतं, मात्र या प्रकरणाचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आलं आहे। या महिलेचा खून खुद्द तिच्या पतीनेच केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। मात्र हे प्रकरण आहे तरी काय, चला तर जाणून घेऊया। माथेरान पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शनिवारची रात्र आणि रविवारची पहाट या दरम्यान एका कॉटेजमध्ये ही घटना घडलेली आहे। एक महिला आणि पुरुष त्या कॉटेजमध्ये आले होते। पहाटेच्या वेळेस त्या पुरुषाने त्या महिलेचा गळा चिरून मर्डर केलेला आहे। त्यानंतर ते धड जे होतं ते बेडच्या खाली लपून ठेवलं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे त्याने जी शीर जी आहे म्हणजे डोकं ते पिशवीमध्ये घेऊन तो तिथून घेऊन गेला आणि एका दरीमध्ये फेकून दिलेला आहे। तुरंत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू केलेला आहे। चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे। 7 जन्माची साथ देणाराच पती मारेकरी ठरल्याने नात्याला पुन्हा एकदा काळीमा फासला गेलाय।